फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आता उन्हाळा भरपूर वाढलेला आहे, तर सर्वांसोबत मी आज एक छान रेसिपी शेअर करणार आहे। तर मस्त समर स्पेशल एकदम यम्मी आणि हेल्दी अशी ड्राय फ्रूट्स मिल्कशेकची रेसिपी आज आपण बघणार आहोत। तर चला सुरू करूया। ड्राय फ्रूट्स मिल्कशेक बनवण्यासाठी इथे मी 2 ते 3 काजू, 3 बदाम, थोडेसे पिस्त्याचे काप, एक हिरवी वेलची आणि थोडेसे केसर घेतलं आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त ड्राय फ्रूट्स घेऊ शकता। हे 2 लोकांसाठी मी बनवते आहे, त्याचं प्रमाण आहे। तर आता हे सर्व जे ड्राय फ्रूट्स आहेत, केसर आहे, हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे आणि याची फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे। आता यामध्ये आपण थोडंसं दूध टाकणार आहे आणि याला फाईन पेस्ट करणार आहे याची मिक्सरमध्ये। आता याच्यामध्ये थोडंसं दूध टाकते बारीक करण्यासाठी। आता आपण हे मिक्सरला ग्राइंड करून घेऊ। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला सर्व ड्राय फ्रूट्सची पेस्ट करून घ्यायची आहे। आता आपण पुढची प्रोसिजर करूया। आता इथे मी थोडंसं दूध घेतलंय, याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा भरून कस्टर्ड पावडर टाकायची आहे। हे बघा, मी ही कस्टर्ड पावडर यूज केलेली आहे, व्हॅनिला कस्टर्ड पावडर आहे। तर तुम्हाला जो आवडेल त्या फ्लेवरची तुम्ही घेऊ शकता। हे बघा, हा जो चमचा आहे त्याच्याने मी 1 चमचा व्हॅनिला कस्टर्ड पावडर घेतली आहे। आणि आता जे दूध ठेवलं होतं थोडंसं वाटीमध्ये, त्याच्यामध्ये ही पावडर आपण मिक्स करून घेऊया चांगली। आता इकडे गॅसवर मी दूध तापायला ठेवलेलं आहे। 2 ग्लास दूध घेतलं आहे मी, तर ते ठेवलेलं आहे तापायला। आणि इथे 4 चमचे भरून साखर घेतली आहे। तर त्या दुधामध्ये आता आपण ही साखर ॲड करूया आणि आता हे दूध थोडं उकळू द्यायचं आहे। त्यानंतर आता आपण ही जी ड्रायफ्रूट्सची पेस्ट करून घेतली होती ती आपण या दुधामध्ये टाकणार आहे। आणि कस्टर्ड पावडरचं आणि दुधाचं जे मिश्रण आहे ते पण आता आपण एकदा परत चांगलं नीट मिक्स करायचं आणि याच्यामध्ये टाकायचं आहे या दुधामध्ये। आता हे दूध चांगलं मिक्स करायचं आहे आणि 7-8 मिनिटांसाठी उकळू द्यायचं आहे दूध आपल्याला। कस्टर्ड पावडर टाकल्यामुळे आपल्या मिल्कशेकला खूप छान क्रीमी आणि थिक असं टेक्स्चर येतं आणि टेस्ट पण छान लागते। आता हे 7-8 मिनिटे आपण उकळू देऊ हे दूध। सर्वात लो फ्लेमवरतीच आपल्याला हे दूध बॉईल होऊ द्यायचं आहे। चला, आता आपण हे भांडं गॅसवरून खाली ठेवलं आहे आणि आता आपल्याला हे थंड करायचं आहे, म्हणजे आधी रूम टेम्परेचरला येऊ द्यायचं आहे। तर त्यासाठी इथे मी थंड करून घेते आहे आपला मिल्कशेक। रूम टेम्परेचरला आल्यानंतर 2 तासांसाठी मी हा शेक फ्रीजमध्ये ठेवला होता। तर आता तो एकदम मस्त थंड झालेला आहे। यामध्ये तुम्ही बर्फाचे तुकडे पण टाकू शकता। तर चला, आता आपण मस्त चिल्ड आपला ड्रायफ्रूट्स शेक सर्व करूया। कलर पण छान आलेला आहे, त्याला केसरमुळे नॅचरल कलर आलेला आहे। तर छान आहे, टेस्टी आहे ही रेसिपी, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। तर आता आपण इथे टूटी फ्रुटीजने याला गार्निश करून घेते मी। तर चला, आपला एकदम इझी, इन्स्टंट होणारा आणि कमी साहित्यात होणारा
ड्रायफ्रूट्स मिल्कशेक रेडी आहे. तुम्हाला आवडला असेल तर ट्राय नक्की करून बघा. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर कमेंट्समध्ये सांगा, लाईक आणि शेअर करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल आणि माझे ब्लॉग्स आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, लवकरच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.